नमस्कार मंडळी, सुप्रभात। हा व्हिडिओ आहे खरं तर जन्माष्टमीचा, जो अनावधानाने माझ्याकडून अपलोड करायचा राहून गेला होता। या व्हिडिओमध्ये मी रेवाला राधा कसे बनवले हे संपूर्ण डिटेलमध्ये दाखवलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। आज मी राधा बनवले, मम्मी मला राधा बनव ना। हा बनवते बेटा। आता पहिले हा ड्रेस घातले ना, हा ब्लाउज लूज आहे। मग पिन लावायचा बरोबर। धीरे धीरे से लगा ना। हो ग बाई, हळूहळू लावते। तर बरोबर झालं। इकडे पण लावायला पाहिजे ना, इथे पण लूज आहे। स्टील पिन ठीक आहे। मी ब्लाउज आता घाललाय, आता मी ते बांगड्या घालणार। हा। तर राधा बनवण्यासाठी सर्वात जास्त मेहनत चेहरा आणि केस यांच्यावरच घ्यावी लागते, कारण केसांवरतीच सगळं अवलंबून असतं ओढणी वगैरे लावणं। आणि रेवाला गजरा लावायला तसं बघायला गेलं तर अजिबात आवडत नाही, पण तिला मोगऱ्याचा सुवास मात्र खूप आवडतो, म्हणून ती तयार झाली गजरा लावण्यासाठी। आणि गजऱ्याशिवाय तू राधा दिसणारच नाही असं तिला सांगितलं, त्यामुळे गजरा आधी व्यवस्थित पिनअप केला। रेवाचे केस जास्त मोठे नाही आहेत आणि ती लगेचच ती स्वतःला राधा समजायला लागली। काना हो काना कहाँ हो, मैं तुमको बुला रही हूँ वगैरे वगैरे असं सगळं काय काय बोलणं चालू होतं। मग त्यानंतर ही ओढणी लावायची होती, ती सुद्धा व्यवस्थित पिनअप केली। मुख्य म्हणजे गजरा, बिंदी आणि ओढणी यांचं व्यवस्थित पिनअप झालं होतं। त्यानंतर तिचे व्यवस्थित मी आयब्रो असे छान कोरून घेतले आणि आयब्रो कोरून घेतल्यानंतर त्यावरच मी डायमंड कलरच्या अशा व्हाईट अशा टिकल्या लावून घेतल्या, छान चमकणाऱ्या। आणि त्याच्यामुळे कसं डोळे वगैरे सुद्धा हायलाईट होतात। वेगवेगळ्या रंगाच्या टिकल्या असतील तर त्यासुद्धा लावू शकतो। तर माझ्याकडे ह्या व्यवस्थित मी हायलाईट करण्यासाठी आणल्या होत्या। त्यानंतर मी तिचा तो घागरा तिला घातला आणि बिंदी वगैरे लावली व्यवस्थित। आणि आता ओठांचा वगैरे मेकअप बाकी होता, तर मी तिला बेबी लिप्स लावलं, हे माझ्याकडे जे होतं ते। आणि त्यानंतर माझ्याकडे जस्ट हर्बची आयुर्वेदिक पिंक लिपस्टिक आहे, तीच मी तिला लावते बऱ्याच वेळेला। तर तीच लावलेली होती, तीसुद्धा एकदम अगदी थोड्या प्रमाणात लावते, कारण जास्त मेकअप करणं मलाही आवडत नाही। आणि थोडासा जरी मेकअप केला तरी ती व्यवस्थित हायलाईट अशी दिसते, आणि जास्त भडक मेकअप छान दिसतच नाही लहान मुलांना, तर करू नये। आणि ते छान असे गालाला पण असं गुलाबी गुलाबी लिपस्टिक लावली, तेच हात मी थोडेसे असे आयशॅडो म्हणून डोळ्यांना वगैरे लावले। वेगळं आयशॅडो पॅलेट आहे, पण त्याची पावडर थोडी का होईना डोळ्यात जाते, हे कसं थोडंसं चिटकून राहते लिपस्टिक, त्यामुळे लिपस्टिकच लावली ही मी तिला पिंक कलरची। तिला थोडीशी भूक लागलेली म्हणून थोडा थोडा चिमणचारा चालूच होता। तिचं सगळं लक्ष पप्पा ऑफिसला चाललेत त्याच्याकडे होतं। नंतर पप्पांना दाखवण्यासाठी पप्पा छान पापा घेऊन गेले तिचा। आणि मग तिची ओढणीसुद्धा मी ते पिनअप करायचं ठरवलं, कारण ओढणी इकडे तिकडे पळत राहणार आणि ओढणी निघाली की गजरा आणि बिंदी आपसुकच निघणार। मी राधा सारखी, माझ्या मम्मीने मला छान नटवलं ना। मला कसं वाटलं कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बाय बाय।